नमस्कार, कप्पेज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ते कोबी चिरायला घेतलाय। कोबी चिरायला घेतलाय पण त्या कोबीची भाजी मी करणार नाहीये। त्या कोबीपासून मी कोबीच्या वड्या करणार आहे। ज्यांना कोणाला कोबीची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी खूप छान ऑप्शन आहे हा। त्यासाठी मी इथे एक कोबीचा कांदा घेतलेला आहे। मोठा कांदा आहे, तो असा अर्धा चिरून घ्यायचा आणि त्यानंतर आपण किसणीवर किसून घेणार आहोत। ज्यांना कोबीची भाजी आवडत नाही त्यांनी ही वडी खाल्ली तर त्यांना कळणार सोने ही कोबीची वडी आहे। इतक्या सुंदर होतात या वड्या। हे पहा, अशा प्रकारे मी किसणीवर कोबी किसून घेते आणि ही रेसिपी माझ्या सुनेच्या आईची रेसिपी आहे। त्या करतात ही रेसिपी। हे बघा, असा किसलेला आहे कोबी। इथे आपला सगळा कोबी किसून झालेला आहे। आपण ह्या कोबी मधलं पाणी काढून नाही टाकायचं आहे, कोबी तसाच वापरायचा आहे आपल्याला। आणि आता कोबीमध्ये तिखट मीठ मसाला घालण्याच्या वड्या करायच्या आधी त्या प्लेटला मी तेल लावून घेते आणि आता ह्या कोबीमध्ये आपण मसाले टाकूया। 3 टीस्पून कांदा लसूण मसाला आहे। आणि अशाच प्रकारे ज्यांना शेपूची भाजी आवडत नाही त्यांच्यासाठी शेपूच्या वड्यांची रेसिपी मी आधी अपलोड केली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। आणि 2 टीस्पून धणे जिरे पावडर घातली आहे। अर्धा चमचा हळद घालते आणि थोडंसं ओवा हातावर चोळून टाकलेला आहे त्यामध्ये। आणि चवीनुसार मीठ घालते। आणि त्यानंतर त्यामध्ये मी सुरुवातीला 1 कप बेसन पीठ टाकते आणि ते टाकून झाल्यावर आधी कालवून बघूया आपण। आणि कोबीला पाणी सुटतं त्याच्यामुळे पटापट आपण मिक्स करून घ्यायचे ते। आता अजून थोडंसं आपण बेसन पीठ घालायचं आहे त्यामध्ये, अर्धा कप। आणि ते बेसन पीठ घालून सुद्धा व्यवस्थित आपण मळून घ्यायचे, पीठ चांगलं मळून घ्यायचे। आणि हाताला तेल लावून आता आपण त्याचे गोळे करून घ्यायचे। आणि ह्या कोबीच्या वड्या पटापट करायला लागतात। कोबीला पटकन पाणी सुटतं त्याच्यामुळे पटापट आपण कोबीच्या वड्या करून घ्यायच्या, रोल करून घ्यायचे तसे। छोटे छोटेच करायचे म्हणजे तळल्यानंतर छान खुसखुशीत होतात। हे पहा, अशा प्रकारे ह्या भाजीमध्ये 3 रोल झालेले आहेत। हे बघा, असे रोल छान झालेले आहेत तयार। आणि हे करेपर्यंत मी बाजूला पाणी तापायला ठेवलं होतं। आणि आता आपण त्या भांड्यामध्ये ह्या वड्या ठेवून देऊया शिजायला। एक अर्धा तासासाठी आपण वड्या शिजायला ठेवायच्या आहेत। अर्ध्या तासानंतर आपण झाकण काढून बघायचे आणि त्यामध्ये सुरी घालून बघायचे आपल्या वड्या शिजल्या आहेत की नाही। वड्या अजून शिजलेल्या नाही आहेत कारण सुरीला अजून पीठ चिकटते। अजून एक 5 ते 10 मिनिटं आपण वड्या शिजायला ठेवायच्या आहेत। त्या 5 ते 10 मिनिटांनंतर पुन्हा आपण चेक करूया। हे बघा, आपल्या वड्या शिजलेल्या आहेत। आणि आपण थोडा वेळ तशाच भांड्यात, गरम भांड्यात ठेवून देऊया। ज्या वेळेला आपल्याला खायच्या असतील त्यावेळेला आपण बाहेर काढायच्या, थंड करत नाही ठेवायच्या आहेत ह्या वड्या। जास्त थंड झाल्यानंतर त्या वड्यांचे तुकडे पडतात, त्याच्यामुळे साधारण कोमट असतानाच त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या। आपण कोथिंबीरीच्या वड्या कशा पाडतो तशाच वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपण।
हे बघा कशा मस्त झाल्या आहेत कोबीच्या वड्या, खूप सुंदर झाल्या आहेत, चवीला सुद्धा खूप छान लागतात. आता आपण ह्या वड्या तळायला घेऊया. तेल चांगलं गरम होऊ द्यायचे, मगच वड्या टाकायच्या आहेत त्यामध्ये, नाहीतर तेल जास्त त्या वड्यांमध्ये राहण्याची शक्यता असते. आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपण त्या वड्या तळून घ्यायच्या आहेत. हे पहा इथे एक बॅच झालेली आहे, दुसरी बॅच सुद्धा मी आता तळायला टाकते. हे पहा दुसऱ्या वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत. पहा किती सुंदर झटपट आहेत की नाही कोबीच्या वड्या, आणि चवीला सुद्धा इतक्या सुंदर लागतात ना. तुम्ही एकदा करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.